ऐन दिवाळीत जेव्हा सगळीकडे दिव्यांची रोषणाई झगमगत होती, प्रत्येक घरातून फुलांची सुगंध, फराळाचा वास आणि आनंदाचे सूर उमटत होते, तेव्हाच एका छोट्याशा गावात, पिंपळवाडी नावाच्या शांत गावात घडत होतं असं काहीतरी, जे ऐकल्यावर सगळ्या जिल्ह्यात खळबळ माजली. गरीब शेतकऱ्याकडे अचानक आले लाखो रुपये. गावभर चर्चा सुरू झाली. काय जादू केली रे गणूने? कधीचा हलाखीचा शेतकरी आणि आता पोतेभर पैसा. घरात नवीन गाडी, सोन्याचे दागिने, सगळं चमचमीत. लोकांच्या डोळ्यात आश्चर्य. गणू हरदास, वय 58 वर्ष, पिंपळवाडी गावचा एक साधासुधा कष्टाळू शेतकरी. चेहऱ्यावर कायमचा हसरा भाव, पण डोळ्यांच्या कोपऱ्यात दडलेली चिंता. कधी दुष्काळानं शेत जाळलं, कधी बँकेच्या नोटिसांनी अंगावर काटा आणला, पण तरीही गणूच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कधी हरवला नाही. यावर्षी मात्र गणून ठरवलं होतं, या वेळेला काहीही झालं तरी कारल्याचं पीक काढायचं आणि या दिवाळीत घरात उजेड आणायचाच. पण नशिबानं काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. रात्रीचा अंधार गडद होत गेला. गाव शांत, पण काही जणांच्या मनात अस्वस्थता होती. शेजारचा एक जण म्हणाला, ऐकलंस का, गणूच्या शेतात रोज रात्री काही गाडी येते म्हणे. दुसरा म्हणाला, हो बुवा, आणि त्या गाडीतून काही पोते नेतात म्हणे. पण कसले पोते? साखर नाही, खतही नाही, काहीतरी काळं पांढरं चाललंय बहुतेक. लोकांची कुजबूज आता पसरतच गेली. कोणी म्हणे गणूने कुठे लॉटरी मारली आहे, तर कोणी म्हणे गणूने काही जादू केली आहे. पोलीस निरीक्षक गावडे यांच्या टेबलावर आली गुप्त माहिती. मॅडम, पिंपळवाडी शिवारात एका शेतात रात्री ट्रक येतात, काहीतरी गडबड आहे असा अहवाल मिळाला. गावडे मॅडम गंभीर चेहऱ्याने म्हणाल्या, मला खात्रीलायक माहिती मिळाली आहे. त्या शेतात काहीतरी मोठं चाललंय. रात्री छापा टाकूया, पण कोणालाही खबर लागू देऊ नका. ती रात्र होती अमावस्येची. चोहीकडे काळोख, फक्त आकाशात अधूनमधून चमकणारे फटाके. दूरवरच्या मंदिरातून ऐकू येत होते दिवाळीच्या आरतीचे स्वर, आणि त्या आवाजात दडलेली होती एक स्फोटक गोष्ट. पोलिसांची जीप शेताच्या दिशेने वळली. टॉर्चच्या प्रकाशात मातीचा रस्ता उजळला आणि वाऱ्याने कारल्याच्या वेली डोलत होत्या. कॉन्स्टेबल, मॅडम इकडे या जरा. गावडे, हे कारल्याचं नाही, हे तर. क्षणभर सगळे निशब्द झाले. शेतात उभ्या झाडांकडे पाहून गावडेंनी जाहीर केलं, हे कारल्याचं पीक नाही, हा तर गांजा आहे. होय, कारल्याच्या शेतात लपवलेली होती गांजाची झाडं. एकूण वजन तब्बल 112 किलो. बाजारभावाने किंमत 11,20,000 रुपये. गणू हरदास, जो दिवाळीत गावात देवासारखा पूजला जात होता, काय मेहनती माणूस आहे असं सगळं म्हणत होते, तो निघाला गावचा सर्वात मोठा ड्रग्ज शेतकरी. शेजारची बाई, गणू भाऊ, हे काय केलं तुम्ही? तुमच्यासारख्या माणसाकडून हे अपेक्षित नव्हतं. गणू, कर्ज फेडायचं होतं बाई, घरच्यांना नव्या कपड्यांची आस होती, मुलाला शिकवायचं होतं, पण पैशांचा पत्ता नव्हता. एका माणसानं सांगितलं, कारल्यात लपवा, कुणालाही कळणार नाही, आणि मी मान्य केलं. पण शेवटी सगळं संपलं. ऐन दिवाळीत जेव्हा सगळे देवदेवतांच्या पूजेत मग्न होते, तेव्हा एका शेतकऱ्याने पैशाच्या लोभात स्वतःचा उजेड विझवला आणि गावकऱ्यांच्या मनात एकाच विचाराने ठाण मांडलं, आपण कितीही गरीब असलो तरी चुकीच्या वाटेवरचं सोनं हे काळं असतं. त्या रात्रीनंतर गणू हरदासचं शेत ओसाड पडलं. कारल्याच्या वेलींनी पानं गाळली, माती निस्तेज झाली. ज्याचं शेत कधी हिरवंगार दिसायचं, ते आता राखाडी झालं होतं. गावकऱ्यांच्या गप्पांमध्ये आता गणूचं नाव घेतलं जातं, पण आदराने नाही, इशाऱ्याने. ऐन दिवाळीत आलेले ते लाखो रुपये खरंच प्रकाश आणले होते का?